सको मग कधी विठुरायाला तर रावळात आणा, मी त्याच्या समोरच लग्न करीन आणि त्याच्या समोरच तुम्ही मला एक वचन द्यायचंय की तुम्ही उमाईला अप्पण्णा आणि अण्णा मामाला सोडवाल. चालेल. आम्ही रावळात विठुरायाची मूर्ती आणतो, पण एका अटीवर, पूजा नाही करायची. विठुरायाची पूजा करायची नाही. आधी लगीन झाले की आपण विठुरायाची जोड्याने पूजा करू. चालेल. उमाई आणि आप्पा सांगितलं ना, आधी लगीन. हा कबूल. कबूल. अरे रे विठुराया, बघतोयस ना मग तू काय रे हे? अरे मग वाट कसली बघताय? हे लागा लागा लवकर तयार लागा. ए गोदे, चल गोडाचं करायला बघ. आणि तुम्ही कावेरी बाई सखूबाईची खोली साजवायला घ्या. चला चला. अरे वाजवा. उद्या मोठी एकादशी आहे. एकादशीच्या दिवशी आमचं लगीन लागणार. वाजवा. सको सोड सोड सोड. सको 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 अगं का घोर लावतेस ग? आणि एकटी कशाला आत गेलीस? सको तो मालक तुला भेटला काय? काय बोलला तो? तुला काही त्रास दिला नाही ना ग? पुन्हा काही नवीन कसोटी सांगितली नाही ना ग? सांग ना ग सगळं, सांग ना. आजी, आपला विठुराया परत येणार आहे. मोठी एकादशी छान साजरी होईल. उमाई आणि आप्पा परत येणार आहेत. सगळं छान होईल. अगं काय बोलतेस? असं कसं तयार झाला ग तो? असं कसं तयार झाला एकदम? आणि काय ग, तुझ्या डोळ्यात पाणी का? आजी, अगं मला आनंद झालाय ना, म्हणून. आजी तू आधी चल, आपल्याला अजून खूप कामं करायची आहेत. आवरावर करायची. चल तू लवकर चल चल चल. ही पुरी नेहमीची पुरी वाटत नाही. सैरटल्यासारखं का करती? चला उचला फूल. हा, बाबाजींच्या पादुकांवरचं फूल उचलायचं. असं काय करताय वहिनी? अहो मी सोंगट्या खेळायला अजिबात कुठेही गेलो नव्हतो. हा हवं तर विचारा ना तुम्ही वच्छीला. 2 दिवस खरं तर ना मी घराच्या बाहेरच पडलो नाहीये. आणि बाबाजींच्या पायाशी आहे ना मी आधीच संकल्प सोडलेला आहे की मी सोंगट्या हातात धरणार सुद्धा नाही. हो, हा संकल्प अनेक वर्ष अनेक वेळा ऐकलाय मी, पण त्याबद्दल म्हणतच नाहीये. आता जे वचन घ्यायचंय ते दुसरं आहे आणि महत्वाचं आहे.
उचला फूल. हो हो. कसं आहे, एकत्र कुटुंबात वेगवेगळ्या स्वभावाची माणसं नात्यात बांधलेली असतात. आवडो ना आवडो एकत्र राहावंच लागतं. आणि त्या सगळ्यांना सांभाळायची जबाबदारी घरातल्या कर्त्यावर असते. म्हणूनच डोळ्यात तेल घालून सगळ्यावर आणि सगळ्यांवर लक्ष ठेवावं लागतं. नाहीतर काहींच्या पोटात एखादी बातमी, एखादं गुपित फार काळ राहत नाही. नको तिथे नको ते विषय चिघळले जातात. बरोबर ना जाऊबाई? पण मला ते खपणार नाही. कळतंय का भाऊजी? हो हो हो. कळतंय ना. न कळायला काय झालंय? हा, नुसतं कळून उपयोग नाही, वळायला पण हवंय. मी सांगतो ना वहिनी, लगेच वळेल. बोला, काय शपथ घ्यायची आहे? मग नीट ऐका. नागोजी बाबांनी दिगंबरसाठी मायणीच्या सखूला पसंत केलेलं आहे. त्यांचीच आज्ञा आहे तशी. त्यामुळे दिगूचं लग्न तिच्याशीच होईल. अगो बाई, फार मौज वाटतेय का? नाही म्हणजे कसं आहे वहिनी की आपल्या दिगूचं लग्न म्हणजे मौजच नाही का? हो, पण दिगूचं लग्न सखुशी होतंय ही बातमी कुणालाही सांगायची नाही. विशेषतः सुभेदारांना हे कळता कामा नये. आम्ही कशाला जातोय त्यांना बोलायला? मग घ्या शपथ. हो. ही गोष्ट आम्ही कोणालाही बोलणार नाही. काय बोलणार नाही? नीट शपथ घ्या. हो. दिगूच्या लग्नाची गोष्ट आम्ही कोणालाही बोलणार नाही. बाबाजींच्या पादुकांवरचं फूल उचललंय. त्यांना दिव्य दृष्टीने सगळं काही समजतं. हे ध्यानात ठेवा.